आयला आज कांडाला आली श्लोक. व्हायरल का नाही व्हायचं तुला? का नाही व्हायचं व्हायरल? मला बीप बीप टाकायला आवाज जाऊ का आमचा फ्युचर टॉपर कॉलेजचा मनिया शिक्षगण और मेरे प्यार सापत. चला चला लवकर चला लवकर. गजब बेइज्जती है. उशीर झालाय ना. हम तुम कॅप्चर्ड. ब्लॉग मध्ये आलात तुम्ही. बाय 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 बाय. इतना पसीना आता है कॉलेज से आते वक्त और जाते वक्त नहीं आता. इतना आते वक्त आ जाता है, क्या पता क्यों आ जाता है, बट आई गेस आता होगा. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर मी तुमचा स्वागत करतो अशा छानशा नवीन ब्लॉग मध्ये. तर आजची आता इव्हिनिंग झालेली आहे, कॉलेज सुटलेलं आहे, फ्रेशन अप होऊन एकदम मस्तपैकी निवांत आपला ब्रेक झालेला आहे आणि आता मी सहज बसलेलो. सो इंट्रो शूट करावं म्हणलं. आधी इंट्रो इम्पॉर्टंट असतो ना आपल्या ब्लॉगचं. सो वी हॅव कम्प्लीट इंट्रो झाला आता. सो आता लागलेली आहे भूक आणि आता काहीतरी खायची इच्छा आहे. सो बघू आता काहीतरी बनवायचं ठरवतोय मी. आणि हे बघा, हिला एक मूवी काय डाउनलोड करून दिली मी, ही फुल बिझी झाली. एवढं बिझी होत असते तर तयारी घे. लेट्स गो. जाऊ दे आता, ही पोहे करायचं म्हणते. माझा मूड नाही सध्या आणि आपलं दही साखर खायला लागलं. तेव्हाचा पोहे बनव. 8 दिवसाचा व्हिडिओ बनवत बाई इच्छा नाही काय, मूड नाही बनवायचा. बनवू दे तिला, काय बनवायचे. दही साखर खाऊ द्यावचं. हे पोहे ना बस. कांदा आणि थोडासा जिरावन मसाला बी नाही. सध्या पाऊस थांबलाय बट बस थोडं बस. तू बूट घाल, चप्पल घाल, काय बी घाल, माझे क्रॉक्स दे फक्त मला. तर मंडळी, आई एकीकडं, आपण एकीकडं. आई तिथं चालली वॉकिंगला आणि चाललोय एका जागेवरती. थोडंसं काम आहे. इंटरप्ट करत जाऊ नको ब्लॉग मध्ये तू. चला जाऊया. लकाच्या एवढं इकडच्या साईडला हिरवगार होत नाही तेवढं ते इथं कचऱ्यात हिरवगार होतंय रे. अरे बाप रे बाप रे बाप, क्या बना दिया रे ये. दिवसानंतर आलो मंडळी त्या एरियामध्ये जिथं जुडिओ आणि युष्ट आहे. बट आज आपण जुडिओत नसेल तर युष्टमध्ये जाणार आहे. चला आता आम्ही बी काय पार्क करायला होतो ना आम्हाला. इसके लिए आया था मैं, इसके लिए नहीं आया था, इसके लिए आया था मैं भाई साहब. आणि गेसेस सगळ्यात चुकीची गोष्ट आमच्यासोबत मुलांसोबत एकच म्हणजे, एकदा बघा तुम्ही, एकदा सगळ्यात जास्त स्पायडरमॅनचे फॅन असतो. सगळ्यात जास्त स्पायडरमॅनसाठी आम्ही वेट करत होतो. आणि ह्यांचं कलेक्शन बघा. स्पायडरमॅन वुमेन्स वेअर, स्पायडरमॅन वुमन्स वेअर, स्पायडरमॅन हे, अच्छा हे मेन्स वेअर आहे बट हे स्पायडरमॅन आहे. कोणत्या अँगलने स्पायडरमॅन आहे. हे वुमन्स वेअर आणि हे
हे तर आत्ताच बघूनच वाटतं की इतके दिवस झालं पडून होतं हे युस्टाचं. अँड हे मेन्सवेअरमध्ये दिलं आहे आम्हाला. बट ठीक आहे लिटरली. बट इतकं ब्रँड न्यू डेचं इतकं भारी वालं हे सुद्धा वुमन्स वेअर. तेव्हा म्हणजे आम्ही ते अशासाठी काढतो, आम्ही टाईमपास म्हणून काढतो. वा युस्टा धोकेबाज धोकेबाज. करून घ्यायचं असेल ना तर कोणाकडून माझ्याकडून पोपट काय. फर्स्ट ऑफ ऑल सॉरी टू युस्टा. सो तिथल्या दिदींना बोलवलं. सो शो मी कलेक्शन. इथे सगळ्यांनी अगं असे टॅग्स लावलेत ना, ह्याच्याकडे लक्ष देऊ नका, ह्याच्यावरती बघा तुम्ही. हे स्पायडरमॅनचं टी शर्ट आहे, हे वुमन्स वेअर आहे, ठीक आहे. हे पण वुमन्स वेअर आहे. बट इतकं जे भारी टी शर्ट आहे लिटरली गाईज, हे मेन्स वेअर आहे. मेन्स वेअर. आणि अजून कोणता आहे हा तर नाही आहे. बट तरी तुम्हाला दाखवतो कारण ह्याच्यावरती मेन्स वेअर लिहिलं आहे. ते मेन्स वेअर आहे. सो आता ज्यांना पण युस्टामध्ये शॉपिंग करायची असेल तर गाईज तुमच्याकडे आपल्याकडे स्पायडरमॅन फॅनसाठी 2 ऑप्शन्स आहेत. एक तर लेटेस्ट ब्रँड न्यू डेचं किंवा हे अल्टिमेट हिरोचं. सो वी हॅव 2 ऑप्शन्स. दिस 2 आर फीमेल व्हर्जन. सगळे टी शर्ट्स बघून मी हा फायनली सिलेक्ट करणार होतो. बट मी असं बघितलं की हा असा होता. आणि याच्या मागे युस्टावाल्यांनी ब्रो इतकं बँगर टी शर्ट लपवलेलं होतं ना. आणि म्हणजे मी टांगलं डबल दाखवण्यासाठी. ब्रो व्हॉट द भाई साहब. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. ऐसा लग रहा है दिल गार्डन हो गए. मग आता तुम्ही बघितलाच नाही, एक व्हाईट टी शर्ट होता ब्रँड न्यू डेचा. सो तो घेतला आहे. बट आता घरी गेल्यावर दाखवतो त्याचा लुक कसा आहे जरा, कारण सेम टी शर्ट आहे. बट कारण चेंज करताना मला तिथे एक टी शर्ट गावलं. ते गावलं लय भारी गावलं. आता घरी गेल्यावर तुम्हाला दावतो कसला आहे. आधी हायाबुसा इथे आहे, लवकर घरी जाऊया एकदा. मंडळी आधी आणले आधी उमेश दादाला दाखवायला आणलं. उमेश दादा कसला आहे सांग बरं. चांगला आहे. एक नंबर आहे का नाही बाई. आता तुम्हाला मंडळी घरी गेल्यावर दाखवतो. कारण सो मंडळी फायनली मी घरी आलेलो आहे. आणि हिअर इज आर युस्टाचं बॅग. आणि तुम्ही बघितलं असेल आपण खूप सारे ऑप्शन्स बघत होतो आणि त्याच्यामध्ये तर अर्धे वुमेनचे होते. पुन्हा त्या दिदीला विचारलं तेव्हा कळलं त्याच्यातले 2 जे सेक्शन्स होते ते मेन्स होते. बट तुम्हाला बघितलं बॅक साईडला जे लपवून ठेवलेले क्रीम कलरचे 2 होते. सो बाय आय गेट इट. आणि मी जेव्हा ते वाला चेंज करायला गेलो, तो चेंज करायच्या टायमिंगला साईडला एक खप्पा असतो बघा, जिथे आपण जे घ्यायचे नाहीत आपण ते टाकतो. सो मी तिथे ते काका असे हे करत होते. मी त्यांना म्हटलं काका ते काढून द्या, त्याचं ते असतं ना टांगायचं, ते काढून द्या म्हटलं हुक. सो ते असं करत होते आणि त्यांनी असं केलं ना त्याच्यातून भाई बँगर वस्तू निघाली बाई. मी ते दोन्ही क्रीम फेकून दिले, डायरेक्ट तिथं ठेवून दिले मी. अँड आय गेट इट द ओरिजिनल स्पायडरमॅन ब्रँड न्यू डेचा हा पीस, जो लास्ट पीस होता शॉपमधला. आणि जर तुम्ही ह्याला पाहिलं तर आत्ताचा हा स्पायडरमॅन ब्रँड न्यू डेचा स्पेशल ऑथराइज्ड लिमिटेड एडिशनचा आहे. आणि एक नंबर आहे बघा. हिअर इज द फायनल लुक. ओव्हर साइज्ड आहे. आणि येस समोरून स्पायडर आणि बॅक साईडला स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे याचं नेमिंग आहे. बाई एकदम मस्त परफेक्ट मला भेटलेलं आहे. आता हे टी शर्ट जर मी का घेतलं असेल तर ह्याचं कारण सांगायची गरज तर नाही मला वाटत. बट जरी अजून एखादं कारण असेल तर तुम्ही बघता ना माझे ब्लॉग, तुम्हाला पुढे जाऊन कळेलच की का घेतलंय. सो हिअर आता तर मी ह्याला घालणार नाही, बिकॉज इट इज नॉट अ राईट सिच्युएशन ऑर राईट टाईम टू एन्जॉय दिस मुमेंट किंवा. सो मी ह्याला ठेवून देणार आहे. सो थँक्यू युस्टा फॉर दिस. बीत आलं काय भूत भूत. सो मंडळी आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 11:59 म्हणजेच 12 वाजणार आहेत.
आणि मी कमिशन पोर्ट्रेटवर काम करत होतो अँड वी डोंट हॅव एनी परमिशन टू शो दिस कमिशन पोर्ट्रेट. त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये जो चेहरा आहे आणि ते जे फेस आहे ते सर्व हाईट ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं आय डोंट हॅव परमिशन, तर मग मी दाखवू नाही शकत. तर मी त्याचं काम करत होतो. सो काम करत आता 12 वाजलेले आहेत आणि 12च्या नंतर काम झाल्यानंतर मी म्हणलं आपलं YT स्टुडिओ ओपन करून बघावं. तर मी YT स्टुडिओवर ओपन करून बघतो गाईज. तर आपल्या चॅनलचं 199 झाले. बघू आता झोपण्याच्या आधी जरी 200 झालं तरी आपल्यासाठी खूप छान गोष्ट असणार. गुरुपौर्णिमा दिवशी 12 वाजले की गुरुपौर्णिमा चालू होती. तर एखाद्या गुरुनीच जर मला सबस्क्राईब केलं तर भाई छान होईल. सो मी वेट तर करतोय, जर झालं लवकर कोणी केलं तर छान आहे, नाहीतर मग आपण आपला ब्लॉग एंडच करणार आहे शेवटी. तर मंडळी आता वाजलेले आहेत रात्रीचे मध्यरात्रीचे 12-1 म्हणजे 1 वाजलेत आणि मी एकदा चेक करणार आहे सध्या की आता आपलं काही फॉलोअर्स वाटलेलं आहे, आपली 200 झालेले आहेत का नाही आपण चेक करू. कारण आज गुरुपौर्णिमाची एक छोटीशी आपल्यासाठी ग्रेट अचिव्हमेंट असणार आहे. सो आधी हे चेक करण्यासाठी आधी तरी बघू. आता जर नाही झालं तर मला भाई मी डायरेक्ट झोपणार आहे, पुन्हा उद्या होईल मला माहिती आहे. सो लेट्स चेक इट नाव. एक सेकंड पासवर्ड. लेट्स गो. गणपती बाप्पा. येस भाई साहब, गणपती बाप्पा मोरया 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 मोरया. गणपतीच्या प्रार्थनेने आपले 200 सबस्क्रायबर्स झालेले आहेत. थँक्यू सो मच गाईज. तुम्ही सगळ्यांनी आपल्याला असाच प्रतिसाद दिला पाहिजे. आपले ब्लॉग्स नक्की बघत राहा आणि ह्याच्यासोबतच आपले 200 सबस्क्रायबर्स पण पूर्ण झालेले आहेत. गणपती बाप्पा धन्यवाद. माझं वॉलपेपरच माझे पप्पा असतात सोबत. तर आता एवढं सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला एकच गोष्ट बोलणार की कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग. जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल, चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू असे छान छान नवीन ब्लॉगवर. तोपर्यंत रामकृष्ण हरी.